नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. जे पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत की नोकरदारांसाठी खुशखबर आलेली आहे. मोदी सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला आहे की आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी नोकरदारांना वर्षातून 1 महिन्याची रजा मिळणार आहे. हा नवीन आणि खूप छान निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली जी माहिती आहे ती तुम्हाला मी आज सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध आई-वडिलांची देखभाल करण्यासाठी चिंता होती, त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या पालकांची काळजी घेण्यासाठी 30 दिवसांचा अर्जित रजा घेता येणार आहे. ही माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. त्यांनी स्पष्ट केले की या रजेचा वापर कर्मचारी केवळ पालकांची सेवा करण्यासाठीच नाही, तर इतर वैयक्तिक गरजासाठी सुद्धा करू शकतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इतके दिवस झालं ह्या गोष्टींची गरज होती. लोकांना सुट्टीची गरज होती. आई-वडिलांचं काही प्रॉब्लेम आला, काही ऑपरेशन्स आले, काही आजारपण आलं, तर त्याच्यासाठी ही सुट्टीची गरज होती. तर खूप छान निर्णय घेतलेला आहे. याची डिटेल्स कुणाला लागू आहे ते बघू आपण. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 30 दिवसांची अर्जत रजा मिळते. तर हे जे लागू आहे ते केंद्र सरकारचे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी आता लागू झालेलं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना 20 दिवसाची अर्धवेतन रजा पण मिळते. 8 दिवसांची एक आकस्मिक रजा म्हणतो ते पण मिळतं आणि 2 दिवसांची प्रतिबंधित सुट्टीही मिळते. या सर्व रजा कर्मचारी वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात. अतिशय छान निर्णय घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक